नमस्कार, मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे. गुलाबाला मे महिन्यात गुलाबावर काय काम करावे हे सांगणार आहे. गुलाबाला जर आपल्याला वाचवायचे असेल, गुलाब आपले जर जगवायचे असतील तर आपण आपल्या गुलाबाला मे महिन्यात पुढील प्रमाणे त्याची केअर घ्यावी, म्हणजे आपले गुलाब चांगले राहतील, वाचतील आणि खराब होणार नाहीत. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपले गुलाब मे महिन्यात आपल्या गुलाबाला फुले छोटे छोटे येतात. जास्त उष्णता असते आणि त्यामुळे आपल्या गुलाबाला फुले येतानाच छोटे छोटे येतात आणि गुलाबाला जास्त ऊन लागल्यामुळे त्याची फुले अशी खराब होतात. त्यामुळे आपण आपल्या गुलाबाला ग्रीन नेटच्या खाली ठेवतो किंवा ज्या ठिकाणी सकाळचे 3-4 तासाचेच ऊन लागेल किंवा संध्याकाळचे 3-4 तासाचे ऊन लागेल अशा ठिकाणी आपण गुलाब ठेवत असतो. आणि हे गुलाब ठेवल्याच्या नंतर आपल्याकडे भरपूर उष्णता असते, त्यामुळे आपल्या गुलाबाची वाढ होणे किंवा गुलाबाला फुले मोठी मोठी येणे हे बंद होते. आणि ते बंद होत असताना आपण जर आपल्या गुलाबाला काही खते दिले तर आपले गुलाब खराब होऊ शकतात. त्यामुळे कोणती खते आपल्या गुलाबाला द्यायचे नाहीत आणि त्याच्यावर कोणती कामे करायची नाहीत हे मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. आपण आपल्या गुलाबाला स्ट्रॉंग खते द्यायचे नाहीत. स्ट्रॉंग खते म्हणजे शेणखत जर आपण आपल्या गुलाबाला दिले तर शेणखतात उष्णता असते आणि त्या उष्णतेमुळे आपले गुलाब खराब होऊ शकतात. त्यामुळे आपण आपल्या गुलाबाला कोणतेही स्ट्रॉंग खत द्यायचे नाही. DAP असो किंवा NPK हे असे खते आपल्या गुलाबाला द्यायचे नाहीत, जेणेकरून आपल्या गुलाबाला फुले येतील. आणि फुले येणारे खते म्हणजे केळीच्या सालीपासून आपण तयार केलेली पावडर पण आपण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते पूर्ण मे आणि नंतर जूनच्या 8 दिवस आपण आपल्या गुलाबाला कोणतेही फुले येणारे खत द्यायचे नाही, कारण फुले येणारे खत दिले तर गुलाबाला कळ्या येतील, फुले येण्यास सुरुवात होईल आणि त्याची एनर्जी जास्त वायाला जाईल. त्यामुळे आपले गुलाब खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण आपल्या गुलाबाला स्ट्रॉंग खते द्यायचे नाहीत. दिले तर फक्त चहापत्ती, ॲलोवेरा जेल असे सॉफ्ट जर खते आपण दिले आणि आपल्या गुलाबाला जर आपल्या गुलाबाचे पाने पिवळे पडत असतील, जर पाने असे पिवळे पडले तर आपण आपल्या गुलाबाला कॅल्शियमचे प्रमाण देणे गरजेचे असते आणि लोह देण्याचे गरजेचे असते. तुम्ही लोह देऊ शकता किंवा चॉक देऊ शकता किंवा अंड्याच्या टरकलाची पावडर पण देऊ शकता. हे असे जर आपले गुलाब थोडेफार खराब होत असेल तर त्याची केअर घ्या आणि आपल्या गुलाबाला पाणी मात्र चेक करून द्या. जास्त कुंडी कोरडी पडू देऊ नका किंवा जास्त ओलीही होऊ देऊ नका. काही ठिकाणी जास्त ऊन असते, त्यामुळे त्या ठिकाणी दररोजच पाणी देणे गरजेचे असते. आणि काही ठिकाणी जर जास्त उष्णता किंवा ऊन लागत नसेल तर त्या ठिकाणी आपण 1 दिवसाआड जरी पाणी दिले तरी चालते. आणि थोडे थोडे जर पाणी देत असाल तर सकाळी द्या आणि संध्याकाळी पण द्या. स्प्रे मात्र सकाळीच करा. सकाळी स्प्रे केला तर आपण आपल्या गुलाबाला दिवसातून 1 वेळेस पाण्याचा स्प्रे करणे फार गरजेचे असते, कारण त्याची पाने खराब होणार नाहीत. जर तुम्हाला गार्डनची आवड असेल आणि वेळ असेल तर दिवसातून 2-3 वेळेस जरी आपण गुलाबाच्या झाडाला पूर्ण स्प्रे केला तरी चालतो. जास्त उन्हात स्प्रे करायचा नाही. सकाळी किंवा संध्याकाळी जास्त उशिराही नाही करायचा. आणि आपल्या गुलाबाची सॉफ्ट प्रूनिंग कटाई छटाई करायची नाही, कारण कटाई छटाई केली, सॉफ्ट प्रूनिंग केली तर आपल्या गुलाबाची वाढ होण्यास सुरुवात होते आणि
आपले गुलाब वाढ होण्याच्या ऐवजी खराब होऊ शकतात. यामुळे आपण आपल्या गुलाबाची कटाई छटाई पण करणे गरजेचे नाही. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.